दोघे जुळे भाऊ अजय आणि विजय दोघांनाही वडिलांनी अतिशय प्रेमाने आणि मेहनतीने खूप चांगले शिक्षण दिले. ते दोघेही मोठे झाल्यानंतर वडिलांच्या मेहनतीचे चीज झाले आणि दोघेही खूप मोठे बिल्डर्स बनले. वडिलांनी खूप मेहनत करून रक्त आटवून त्यांनी आमच्यासाठी खूप सारी संपत्ती जमा केली आणि एक आलिशान घर देखील बांधलं. धूमधडाक्यात आमचं लग्न केलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांच्या संमतीने आमच्या वृद्ध वडिलांची संपत्तीच्या कागदपत्रांवर सही घेतली आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं. काही दिवसातच आमच्या बायकांची एकमेकांसोबत भांडणं होऊ लागली आणि आम्ही लालसेपोटी जेव्हा आमच्या स्वतःचं ते आलिशान घर विकण्यासाठी जेव्हा शहरातल्या त्या प्रसिद्ध बिल्डरजवळ गेलो तेव्हा हे पाहून हैराण झालो, कारण की आमचा म्हातारा बाप त्या बिल्डरच्या खुर्चीत बसला आहे. असं काय त्यांच्या वडिलांसोबत घडलं होतं ते आपण खालील कथेमध्ये पाहूयात. आम्ही दोघे जुळे भाऊ होतो. माझं नाव अजय आहे आणि विजय माझ्यापेक्षा लहान आहे. आमच्या जन्माच्या काही वर्षानंतर आमच्या आईचं निधन झालं आणि सर्व जबाबदारी आमच्या बाबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यावेळी आम्ही दोघे 10 वर्षाचे होतो. बाबांसाठी खूप सारी स्थळं येत होती, परंतु आम्हाला आमच्या आजीने म्हणजेच आईच्या आईने आणि मावशीने समजावलं होतं की जर बाबाने दुसरं लग्न केलं तर सावत्र आई तुम्हाला घराच्या बाहेर हकलवून लावेल आणि तुमचे बाबा देखील तुमच्यापासून दूर होतील. त्यामुळे मी आणि विजयने मिळून तेव्हाच हा निर्णय घेतला होता की आम्ही आमच्या वडिलांचं दुसरं लग्न होऊ देणार नाही. आम्हाला जेव्हा कधी वाटायचं की हे स्थळ बाबांना आवडलं आहे किंवा बाबा त्या ठिकाणी लग्न करायला तयार आहेत, तेव्हा आम्ही लगेचच असा काहीतरी बहाणा करायचो की बाबांना असं वाटायचं की त्या बाईला आम्ही आवडतच नाही. कित्येकदा असं झालं की घरामध्ये पाहुणे जमलेले असायचे जे की बाबांचे नातेवाईक होते आणि ते बाबांचे लग्न यासाठी लावून देत होते, कारण की त्यांचं वय इतकं काही जास्त नव्हतं आणि सोबतच कामाची जबाबदारी स्वतःचा व्यवसाय सांभाळून आम्हाला सांभाळता ते अक्षरशः थकून जायचे. घरातील सगळं कामं करण्यासाठी नोकर चाकर होते, परंतु तरीही सर्व काही अपूर्ण असं वाटत होतं. आमच्या काकूची एक चुलत बहीण नेहमी आमच्या घरी यायची. ती आमची चुलत मावशीच होती. त्यावेळेला आम्ही दोघे भाऊ 12 वर्षाचे झालो होतो. त्या काकूची बहीण, तिचं नाव मीनाक्षी. तिला आम्ही मीनाक्षी मावशी अशीच हाक मारायचो. ती आम्हाला जेवण बनवून द्यायची आणि आमच्यासोबत खेळायची देखील. आम्ही तिला कितीही त्रास दिला तरी देखील ती नेहमीच ते सगळं हसून सहन करायची. हळूहळू आम्ही तिच्या जवळ जात होतो. बाबा देखील जेव्हा घरी परत यायचे तेव्हा त्यांचा थकलेला चेहरा मीनाक्षीला पाहून अगदीच खुलून जायचा. बाबांनी एके दिवशी आम्हा दोघा भावांना विचारलं, बेटा, तुम्हाला तुमची मीनाक्षी मावशी कशी वाटते? जर ती तुमच्यासोबत याच घरात राहू लागली तर तुम्हाला चालेल का? आम्ही दोघा भावांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काहीतरी विचार केला. मग बाबांना सांगितलं की आम्हाला मीनाक्षी मावशी खूप आवडते. बाबा हे ऐकून खूप खुश झाले. 1 आठवड्यानंतर बाबांनी मीनाक्षी मावशीसोबत लग्न केलं. ती एक खूप चांगली मुलगी होती. आम्हा दोघा भावांना अगदी प्रेमाने सांभाळायची, आमचे खूप लाड करायची. घरामध्ये खूपच शांतता राहू लागली. जेवण, खाणं, अभ्यास सर्व काही अगदी वेळेवर होत होतं की अचानक आमची आजी आणि मावशी आमच्या घरी राहायला आली. बस मग काय झालं तर सगळं आमच्या दुसऱ्या आईवर तर संकट कोसळलंच. रोजच्या रोज कोणता ना कोणता तरी ती आईवर आरोप करायला लागली. तिला आमच्या वडिलांसमोर हजर करायच्या. एके दिवशी तर हद्दच पार झाली, जेव्हा माझ्या मावशीने माझ्या वडिलांना एकदमच फोन करून घरी बोलावलं आणि दावा केला की तिने स्वतःच्या डोळ्याने मीनाक्षीला आमच्या जेवणामध्ये काहीतरी मिसळताना पाहिलं आहे. तेव्हा बाबा खूपच टेन्शनमध्ये आले, कारण की ते मीनाक्षी मावशीला खूप आधीपासून ओळखत होते. ती बाबांपेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान होती, परंतु दिसायला अगदी मजबूत होती आणि स्वभावाला देखील चांगली होती. मीनाक्षी आई रडून रडून शपथा घेत होती. तेव्हा मावशीने बाबांचा हात पकडला आणि जबरदस्ती त्यांना किचनमध्ये घेऊन गेली आणि किचनच्या काउंटरमधून एक औषधाची बाटली काढून
बाबांच्या हातात ठेवली आणि म्हणाली, मी शपथ घेऊन सांगते, मीनाक्षीने हे औषध माझ्या भाज्यांच्या जेवणामध्ये मिसळलं आहे. बाबा ती बाटली पाहून खूपच टेन्शनमध्ये आले, कारण की ते एक विषारी औषध होतं जे हळूहळू माणसाला कमजोर कमकुवत करत आणि मग शेवटी त्याला मारून टाकत. आम्ही दोघेही अविश्वासाने मावशीकडे तर कधी दुसऱ्या आईकडे पाहत होतो. एकीकडे मीनाक्षी आईचं 6 महिन्याचं प्रेम आणि लक्ष होतं, तर दुसरीकडे मावशी आणि आजी ज्या नेहमी हे व्यक्त करत होत्या की जगात सर्वात जास्त प्रेम त्या आम्हा दोघांवर करतात. मीनाक्षी आई वडिलांच्या पायाजवळ बसून रडू लागली आणि बोलू लागली, अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीच केलं नाही. माझा देव साक्षी आहे. मला माहिती नाही ही बाटली इथे कशी पोहोचली. तेव्हा बाबा अविश्वासाने तिच्याकडे पाहत होते की आजी एकदमच मध्ये आली आणि बोलू लागली, जावई बापू, आमच्या मुलीसोबत जे झालं त्याचा दोष आम्ही देवाला देतोय, पण जर तुझ्या या बायकोने माझ्या नातवंडांना काही नुकसान पोचवलं तर मी तुला कधीही सोडणार नाही. सगळ्या लोकांना जमा करेल आणि सांगेल की हा माझा जावई त्याच्या तरुण बायकोच्या प्रेमामध्ये आंधळा झाला आहे आणि स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष करत आहे. बाबांनी आशेने आम्हा दोघांकडे पाहिलं आणि विचारलं, बेटा तुम्ही सांगा, मीनाक्षी आई तुमच्यासोबत व्यवस्थित वागते की नाही? तुम्हाला काही त्रास तर देत नाही ना? हिने कधी तुम्हा दोघांना त्रास दिला आहे का? आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि नंतर आमच्या आजीकडे आणि मावशीकडे पाहिलं आणि एकत्रच बोलू लागलो, आम्हाला ही अजिबात आवडत नाही. दिवसभर आम्हाला खेळण्यासाठी अडवत असते, आमच्यावर खूप नियम लागते, सारखं प्रत्येक गोष्टीवरून ओरडते आणि वेळेवर जेवण देखील देत नाही. उलट कित्येकदा तर असं म्हणते की मी तुम्हाला तुमच्या आईजवळ पोहोचवेन. हे सर्व ऐकून बाबांच्या डोळ्यात एक रागाची ठिणगी पेटली. त्यांनी रागातच मीनाक्षी आईचा हात पकडला आणि तिला ओढत ओढत गेटमधून बाहेर ढकललं. माझ्या आजीने आम्हा दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि पाठ थोपटत बोलू लागली, शाब्बास मुलांनो, आज तुम्ही या नागिनीला आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाकलं. मी तुम्हाला वचन देते की तुमची मावशी तुमच्या आईपेक्षा जास्त काळजी घेईल तुमची. आजीनेच आम्हाला सर्व काही समजावलं होतं की आम्हाला आमच्या बाबांसमोर काय बोलायचं आहे ते, कारण की तिनेच आम्हाला ही गोष्ट पटवून दिली होती की आमच्या आईची बहीण तर आमची आईच आहे. जर कुणाला आमची दुसरी आई व्हायचा अधिकार असेल तर ती आमची मावशी होती. मावशीच्या गैरहजेरीचा फायदा उठवून बाबांनी त्या मीनाक्षीसोबत लग्न केलं आणि ही जागा तुमच्या मावशीची असायला पाहिजे. बाबा दुःखी मनाने त्यांच्या रूममध्ये गेले आणि आजी आणि मावशी एकमेकांकडे पाहून हसू लागल्या. आजी तर काही दिवस राहून परत निघून गेली, परंतु मावशी नेहमी आमच्यासोबत राहिली. ती सारखं बाबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची आणि आमचा देखील या उद्देशासाठी खूप जास्त फायदा घेत होती. एके दिवशी आजीने बाबांना सांगितलं की त्यांनी मीनाक्षी आईला सोडून संजना मावशीसोबत दुसरं लग्न करावं. या गोष्टीमुळे बाबा खूपच अस्वस्थ झाले आणि म्हणाले की मी संजनाला नेहमीच माझी धाकटी बहीण समजत आलो आहे. मी तिच्यासोबत लग्न कसं करू शकतो? जर हाच विचार तुमच्या मनात होता तर आधीच का नाही सांगितलं? उगाच मी मीनाक्षीचं आयुष्य खराब केलं. जर ती चुकीची असती तरी देखील तिला आयुष्यातून असं हकलावून लावणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. कारण बाबांचं हे बोलणं ऐकून आजीने बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि मग रागावून संजना मावशीला तिच्यासोबत घेऊन गेली. खरं तर संजना मावशीने तिच्या इच्छेने दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न केलं होतं आणि लग्नाच्या काही महिन्यानंतरच घटस्फोट घेऊन ती आजीजवळ पुन्हा परत आली होती. मीनाक्षी आई जेव्हापासून गेली होती ती परत मागे वळून आलीच नव्हती. आम्हा दोघा भावांना तिची आठवण देखील यायची, परंतु आम्ही आजीच्या सांगण्यावरून इतकं मोठं खोटं सांगून स्वतःच तिचा विश्वासघात केला होता. आम्ही मोठे होत होतो आणि आमच्या घरामध्ये एका स्त्रीची गरज वाढतच होती. एकदा दोनदा बाबा मीनाक्षी आईकडे गेले सुद्धा तिला घेण्यासाठी, कारण की त्यांना वाटत होतं की संजना मावशीने बाबांना खोटं सांगितलं होतं. परंतु मीनाक्षी आईने येण्यासाठी नकार दिला. काही दिवसांनी ती कुठेतरी निघून गेली आणि तिचा पत्ता कुणालाच माहीत नव्हता. अशा प्रकारे माझे बाबा पुन्हा एकदा एकटे पडले होते.
आता बाबांनी आमच्यासाठी एका चांगल्या आयांची व्यवस्था केली. ती सुशिक्षित होती आणि घर देखील व्यवस्थित सांभाळू शकत होती. आम्ही आता 15 वर्षाचे झालो होतो. आम्हाला देखील अनेक प्रसंगी आईची कमतरता जाणवत होती. आमच्या मनामध्ये हाच विचार यायचा की कदाचित जर मीनाक्षी आई आमच्यासोबत असती तर तिने देखील आमच्यावर तसंच प्रेम केलं असतं जसं प्रेम इतर मुलांच्या आई त्यांच्या मुलांवर करतात. आमची शाळा बदलली तेव्हा आमची मैत्री देखील बदलली. बाबांचा व्यवसाय खूप वाढला होता. ते अनेकदा रात्री उशिरा घरी पोचायचे नाही. आता त्यांच्याजवळ इतका वेळ असायचा की ते आम्हाला काही वेळ देऊ शकतील. पाहता पाहता बाबांनी एक खूप मोठं आलिशान घर बांधलं. बाबांची गणना शहरातील त्या श्रीमंत लोकांमध्ये होऊ लागली. आम्ही कॉलेजला गेलो तेव्हापासून बिघडण्याचा जो क्रम सुरू झाला तो क्रम थांबलाच नाही. आमची आई आमच्यावर निर्बंध लादण्याचे खूप प्रयत्न करायची, परंतु ती आमच्यावर प्रेम देखील तितकंच करत होती की ज्यामुळे आम्ही तिला ब्लॅकमेल करायचो. नशा करणं, ड्रिंक करणं, गाड्यांची रेस लावणं, अभ्यासाचा बहाणा करून घरातून गायब होणं आणि मूव्ही पाहणं, इकडे तिकडे फिरणं हे आम्हा दोघा भावांचं आवडीचं काम झालं होतं. तर फॅशन करणं, उन्हाळक्या करणं हे सगळं आम्ही रोज करायचो. जेव्हा कधी आमच्या तोंडातून एखादी मागणी निघायची ती पूर्ण होईपर्यंत आमच्या मनाला शांतता लाभायचीच नाही. बाबांनी खूप प्रयत्न केले की आम्ही शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या देशात जावं, परंतु आम्हाला इतके कमी मार्क्स मिळाले की बाहेरच्या देशात तर सोडाच, आम्हाला आमच्या शहरातल्या कोणत्याही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकलं नाही. बाबा खूप टेन्शनमध्ये आले आणि त्यांनी एका कॉलेजमध्ये खूप सारी देणगी देऊन त्यांच्याशी बोलून आमचं तिथे ॲडमिशन करून घेतलं आणि मग अशा प्रकारे आम्ही पदवीधर होण्यास पात्र झालो. बाबा नेहमी बाहेरच्या देशात कामानिमित्त जायचे. या दरम्यान आम्ही अगदीच मोठेपणाने अय्याशी करायचो. हळूहळू आमच्या आयुष्यात मुलींचं येणं जाणं देखील सुरू झालं. संजना मावशीने काही वेळातच पुन्हा एकदा श्रीमंत माणसासोबत लग्न केलं होतं आणि आता तीच मावशी आणि आजी एकदाही चुकूनही आम्हाला कधीच फोन करत नव्हती. चौकशी करणं तर दूरच, आमच्या जीवनात कोणती शिस्त राहिली नव्हती. जे कोणी आम्हाला पाहिजे ते अगदीच हळहळ व्यक्त करायचे. काश जर यांची आई जिवंत असती तर आज त्यांना देखील चांगले संस्कार दिले असते. वेळ असाच वेगाने निघून जात होता. जेव्हा हे सगळं बाबांच्या कानावर गेलं तेव्हा त्यांनी आमच्यावर पुन्हा एकदा नियम लादण्याचे प्रयत्न केले, परंतु आता खूप उशीर झाला होता. आम्ही कितीही मोठे झालो असलो तरी देखील बाबांची भीती आमच्या मनामध्ये होतीच. बाबांना हाच उपाय सापडला की त्यांनी आम्हा दोघा भावांचे लग्न करून द्यावं आणि मग अशा प्रकारे शहरातल्या एका चांगल्या कुटुंबात आम्हा दोघांचं लग्न झालं. त्यावेळेला आमचं वय 28 वर्ष होतं. बाबांची तब्येत देखील आता हळूहळू खराब होत होती आणि लग्न होताच आम्हाला देखील जबाबदारीची जाणीव झाली. त्यामुळे आम्ही बाबांच्या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. आम्ही सुरुवातीपासून हुशार होतो, पण जाणून बुजून अभ्यासावर लक्ष देत नव्हतो. परंतु आता जेव्हा हे जाणवलं की व्यवसायाला आम्हा दोघांची गरज आहे, तेव्हा आम्ही दोघे भाऊ एकत्र मिळून घरात व्यवसायात लक्ष देऊ लागलो. बाबा हे पाहून खूपच खुश व्हायचे आणि मग पाहता पाहता 5 वर्ष निघून गेली. आता बाबांनी हे सांगायला सुरुवात केली की मुलांनो, आता व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. आता व्यवसाय सांभाळण्याची वेळ तुमची आली आहे. आता मला विश्रांती घ्यायची आहे. आम्ही दोघेही 2-2 मुलांचे बाप झालो होतो. आम्ही लोकांनी जेव्हा पाहिलं की आता बाबांकडून खरोखरच हा व्यवसाय सांभाळणं कठीण आहे, तेव्हा आम्ही दोघांनी त्यांना जबाबदारीतून मुक्त केलं. आम्ही व्यवसायात इतके मग्न झालो की आम्हाला माहीतच नव्हतं की आमच्या घरामध्ये काय चाललं आहे. आमच्या लग्नाच्या काही दिवसानंतरच ती आया जिने आम्हाला 17-18 वर्ष सांभाळलं होतं, आमच्या बायकांनी तिची सुट्टी करून टाकली, हे सांगून की तिचे विचार खूप जुनाट आहेत आणि त्यांना त्यांच्या संसारात कुणाची लुडबुड पसंत नाही. बाबा त्यांच्या नातवंडांसोबत वेळ घालू इच्छित होते, परंतु त्यांच्या दोन्ही सुनांनी बाबांना देखील तुम्ही आमच्या संसारात लुडबुड करू नका असे बोलून त्यांना त्यांच्याच खोलीमध्ये लुडबुड करा अशी ताकीद दिली. तो माणूस ज्याने एका लहानशा व्यवसायाला स्वतःच्या कठोर परिश्रमाने इथपर्यंत पोचवलं होतं की आता आमचा बिझनेस बाहेरच्या देशात देखील ओळखला जात होता, त्याच माणसाला एका निरुपयोगी वस्तूप्रमाणे
एका खोलीतच बंदिस्त केलं गेलं. तेव्हाच ते एकदमच वर्षानुवर्ष आजारी असल्यासारखे वाटू लागले. हळूहळू आमच्या बायका देखील आमचं डोकं खराब करू लागल्या. कधी त्यांना बाबांच्या एखाद्या आजारपणामुळे भीती वाटायची, तर कधी त्यांना ही भीती वाटायची की बाबा आमच्या मुलांना लाड करण्याच्या बहाण्याने त्यांचं आजारपण देतील. आमचं मन हळूहळू दगडाचं होत गेलं. बाबांनी खूप वर्षापूर्वीच आम्हा दोघा भावांना वेगवेगळा व्यवसाय करून दिला होता आणि जी बाबांची संपत्ती होती ती देखील आम्हा दोघा भावांमध्ये बरोबरीने वाटून दिली होती. एके दिवशी आम्ही दोघे भाऊ एका मीटिंगसाठी दुबईला गेलो. तेव्हा माहिती नाही आमच्या माघारी काय झालं की आमच्या बायकांनी अगदी रागानेच आम्हाला फोन केला आणि सांगितलं की जर तुमचा बाप अजूनही या घरात राहिला तर आम्ही दोघीही हे घर सोडून निघून जाऊ. कसंबसं आम्ही ती मीटिंग संपवली आणि पुन्हा परत भारतात आलो. तेव्हा समोर एका भयंकर युद्धाप्रमाणे आमच्या बायकांनी आकाश पातळ एक केलं होतं. त्या बोलू लागल्या की त्यांनी घरी पार्टी ठेवली होती आणि बाबांनी त्या पार्टीमध्ये येऊन पाहुण्यांसोबत अगदीच गैरवर्तन केलं, ज्यामुळे त्यांचा सर्वांसमोर अपमान झाला आणि आता त्या आमच्या बाबांना अजून त्या घरात ठेवू इच्छित नाही. आम्ही दोन्ही भावांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग आमच्या मुलांकडे पाहिलं. जेव्हापासून बाबांनी तो व्यवसाय आमच्यावर सोपवला होता तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो पगडा आमच्यावर होता एकदमच कोसळला होता. आम्हाला आता त्यांची अजिबात भीती वाटत नव्हती. आम्ही लोकांनी निर्णय घेतला आणि बाबांना सांगितलं, बाबा हा नवीन जमाना आहे. इथे जुनाट विचारांना काहीच आसरा नाही. जर तुम्हाला या घरासंबंधी काही समस्या असतील तर ते लोक स्वतःला बदलणार नाही. त्या समस्या स्वतःपर्यंतच ठेवा. त्या दोघीही तुमच्यासाठी स्वतःला बदलणार नाहीत. तुम्ही स्वतःला बदला. एकतर तुम्ही स्वतःला बदला, नाहीतर राहण्यासाठी अशी जागा शोधा जिथे फक्त तुमच्यासारखे लोक राहतात, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आम्हाला बाबांनी जरा रागातच विचारलं, शेवटी तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे? मी माझं घर सोडून या वयात कुठे जाऊ शकतो? तुम्ही तुमच्या बायकांच्या सांगण्यावर तर विश्वास ठेवलात, परंतु एकदाही म्हाताऱ्या बापाला विचारलं नाही की तो काय म्हणाला आणि त्याने काय केलं. मी संपूर्ण आयुष्य दुसऱ्या देशात दौरे केले आहेत, व्यवसाय केला, पण कधीही एक थेंब हरामाची नशा केली नाही आणि नाही तुम्हाला त्याच्या आसपास भटकू दिलं. परंतु तुमच्या या बायकांनी जेव्हा पार्टीची तयारी केली तेव्हा माहिती आहे घरात काय झालं. या घराच्या आतमध्ये मध्यधुंद अवस्थेत स्त्रिया आणि पुरुष एकत्र डान्स करत होते आणि ते सर्व कारनामे होत होते जे मला पाहता देखील येत नव्हते. मी त्या लोकांना इथून जायला सांगितलं. यामध्ये मी काय चूक केली आहे? आपल्या घरामध्ये लहान लहान मुले आहेत. या सगळ्यांचा त्यांच्या विचारावर काय परिणाम होईल आणि वातावरण किती खराब का असेना, पण घरच्या बायकांनी कधीही खुलेआम स्वतःची इज्जत तळहातावर ठेवून कोणत्याही परपुरुषाजवळ जाणं योग्य नाही. बाबांनी अगदीच उघडेपणे आमच्या बायकांना लाजवलं होतं आणि त्या दोघीही हे ऐकून खूप चिडल्या होत्या आणि म्हणाल्या, इथे तर तुमचा बाप राहील. आता इथे तर एकतर तुमचा बाप राहील, नाहीतर आम्ही लोक. आम्ही दोन्ही भावांनी परिस्थिती काय आहे हे ओळखलं आणि बाबांना सांगितलं, बाबा आता तुम्हाला तुमच्या वयाच्या लोकांसोबत राहण्याची खूप गरज आहे. त्यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही आणि शांतपणे उठून त्यांच्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी आणि विजय त्यांना घेऊन एका हायफाय सोसायटीच्या वयस्कर लोकांसाठी बनवलेल्या वृद्धाश्रमात पोचलो. बाबांनी कधीच काठीचा आधार घेतला नव्हता, परंतु त्या दिवशी घरातून निघताना ते त्यांच्यासोबत आमच्या आजोबांची काठी घेऊन निघाले. आम्ही लोक पूर्ण रस्त्यात एकमेकांसोबत बोलत राहिलो आणि बाबा शांतपणे खिडकीबाहेर पाहत राहिले. बाबा शांतपणे एका बाजूला बसून राहिले आणि आम्ही वृद्धाश्रमातल्या संचालकासोबत सगळ्या काही गोष्टी ठरवल्या. जेव्हा त्यांना हे समजलं की हा म्हातारा दुसरा तिसरा कोणी नाही तर यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक स्वतः आहेत, तेव्हा तो इन्चार्ज देखील खूपच दुःखी झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक पश्चातापाचे भाव उमटले. त्याने आम्हाला वृद्धाश्रमाचं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही खूपच घाईत होतो. आम्हा दोघांनाही मीटिंगसाठी जायचं होतं आणि त्यासाठी आम्हाला आधीच उशीर होत होता. आम्ही त्याला एक वाजवी रक्कम दिली आणि सांगितलं,
प्रत्येक महिन्याला आम्ही आमच्या वडिलांसाठी काही ना काही पाठवत जाऊ. तुम्ही त्यांच्या जेवणाची, औषधांची विशेष काळजी घ्या. वृद्धाश्रमातून परत निघताना आम्ही बाबांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते अगदीच वरवरून आम्हाला भेटले. सुरुवातीला आम्ही एकदा दोनदा बाबांना भेटायला गेलो, परंतु त्यानंतर हळूहळू आम्ही विसरूनच गेलो की आमचा बाप एका वृद्धाश्रमात पडून त्यांच्या आयुष्याचे शेवटचे श्वास घेत आहे. प्रत्येक क्षणाला आम्हा दोन्ही भावांची मुलं आम्हाला प्रश्न विचारायची की आजोबा घरी परत कधी येणार आहेत. तेव्हा आम्ही त्यांना वेगवेगळे बहाणे सांगून टाळायचो, कारण की आम्हाला आमच्या घराची शांतता जगातल्या प्रत्येक वस्तूपेक्षा प्यारी होती. बाबा गेल्यानंतर आमच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. आता आमच्या बायका अगदीच मोकळ्या, स्वतंत्र झाल्या होत्या. रोजच्या रोज त्या पार्टीला गेलेल्या असायच्या आणि मुलं आणि घर नोकरांच्या ताब्यात असायचं, किंवा आमच्याच घरात एक खूप मोठी पार्टी ठेवलेली असायची. आम्ही देखील ही गोष्ट नोटीस केली होती की हायफाय सोसायटीमध्ये हे सर्व अगदी क्षुल्लक आहे, आणि जर आपल्याला त्या लोकांच्या सोबत गुण्यागोविंदाने राहायचं असेल आणि आपली खूप सारी बेकायदेशीर कामं देखील करायची असतील तर आपल्याला देखील त्या वातावरणाचा भाग व्हावंच लागेल. संपत्तीच्या झगमगाटीने आमचा स्वाभिमान अगदी झोपवला होता. मला एक मुलगा होता आणि विजयाला दोन्ही मुलं होती. मुलांवर या गोष्टीचा खूप वाईट परिणाम होत होता. आमच्या बायका स्वतःच्या मुलांच्या बाबतीत अगदीच बेफिकीर झाल्या होत्या. अचानक भारतामध्ये आमचा व्यवसाय मंदावला गेला. आम्ही लोक खूप टेन्शनमध्ये आलो. अशामध्येच आमच्या बायकांनी आम्हाला सल्ला दिला की आपण हा सगळा कारभार गोळा करून दुबईमध्ये आपला सेटअप करावा. तसे दुबईमध्ये आपल्यासाठी दुसरं घर बांधलं गेलं आहे. आता वेळ आली आहे की ही संपत्ती विकून आपलं सगळं दुबईला शिफ्ट होण्याची आणि तिथे व्यवसायात लक्ष देण्याची. तेव्हा आम्ही दोघे भाऊ मिळून आमचं ते आलिशान घर विकण्यासाठी प्रॉपर्टी डीलरकडे पोचलो, जे घर आमच्या बाबांनी त्यांच्या कष्टाने, पैशाने राबून उभं केलं होतं. तो एक खूप मोठा प्रॉपर्टी डीलर होता. आमच्या सगळ्या मित्रांनी आम्हाला त्याचाच रेफरन्स दिला होता आणि सांगितलं होतं की हा खूप चांगल्या किमतीत अशी घरे खरेदी करतो. आमच्या घराची किंमत इतकी जास्त होती की तेवढं मोठं घर एखादा छोटा मोठा व्यापारी खरेदी करू शकत नव्हता. आम्ही लोकांनी त्या डीलरकडून आधीच वेळ ठरवून घेतला होता. जसे आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये पोचलो तेव्हा हे पाहून आम्ही खूपच टेन्शनमध्ये आलो की प्रॉपर्टी डीलरच्या खुर्चीवर दुसरा कोणी नाही तर आमचा स्वतःचा बाप बसला होता. ते कोणत्याही अँगलने 3 वर्षापूर्वीचे बिल्डर वाटत नव्हते. आम्हाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव आले नाहीत. उलट ते अगदीच व्यावसायिक शैलीमध्ये आम्हाला भेटले आणि आम्हाला बसण्याचा इशारा करत स्वतःच्या सेक्रेटरीला सांगू लागले, सोम सरांना पाठवा. आम्ही बाबांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी अगदीच ठामपणे त्यांचा हात वर केला आणि आम्हाला अडवलं. आम्ही दोन्ही भाऊ देखील खूपच हैराण होऊन निसर्गाचा हा चमत्कार पाहत होतो. अचानक खोलीमध्ये एक देखणा तरुण आला. त्याचा चेहरा अगदी हुबेहूब आमच्या बाबांसारखा होता. तो अगदीच व्यावसायिक पद्धतीने हसत आम्हाला भेटला आणि अगदीच आवडीने आमच्याकडून आमचं घर खरेदी करण्यास ताबडतोब तयार झाला. आमचा विचार होता की आम्ही आमच्या घराची किंमत खूप जास्त सांगितली आहे आणि डीलर आमच्यासोबत त्या बाबतीत थोडं बहुत घासाघीस करेल आणि कमी किमतीत ते घर विकत घेण्यासाठी तयार होईल. परंतु हे पाहून आम्ही हैराण झालो की सोमने आम्ही सांगितलेल्या पैशापेक्षा जास्त रक्कम देऊन आमच्याकडून ते घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. पुढच्या काही दिवसात आमची डील फायनल झाली आणि आम्ही ते घर विकलं. सोमने अगदीच मोठ्यापणाने सगळं काही ठरवलं होतं. त्या दिवशी जेव्हा मी आमचं घर विकून तिथून परत जात होतो, मी सोहमला तुमच्यासोबत थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे असं बोलून मीटिंग रूममध्ये थांबवलं आणि तिथे असलेले सर्व लोक गेले होते. मी त्याला विचारू लागलो, सर, जर तुमची काही हरकत नसेल तर मला जाणून घ्यायचं आहे की जे ते बिल्डर आहेत ते तुमचे कोण लागतात आणि ते केव्हापासून इथे आहेत. सोहम सरांच्या डोळ्यामध्ये एकदम चमक आली आणि ते अगदी स्वाभिमानाने बोलू लागले, बाबा, अगदी त्याचप्रमाणे इथे पोचले जसे 3 वर्षापूर्वी तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं होतं. माझं त्यांच्यासोबत तेच नातं आहे जे नातं तुमचं त्यांच्यासोबत आहे. ते माझे देखील बाबा आहेत. माझी आई मीनाक्षी पाटील त्या वृद्धाश्रमाची ट्रस्टी आहे जिथे तुम्ही माझ्या म्हाताऱ्या बापाला ठेवलं होतं. एके दिवशी व्हिजिटसाठी जेव्हा माझी आई तिथे गेली
तेव्हा तिने बाबांना पाहिलं आणि लगेचच त्यांना तिच्यासोबत घरी घेऊन आली. हे सर्व ऐकून आम्हाला खूप मोठा धक्का बसला की सोहम आमचाच लहान भाऊ आहे. मी आणि विजय आमच्या जागेवरून उठलो आणि लगेचच त्याला मिठी मारण्यासाठी पुढे सरसावलं. तेव्हा त्याने सक्तीने आम्हाला अडवलं आणि म्हणाला की माझा त्या लोकांसोबत कसलाही संबंध नाही व मी त्या लोकांसोबत कसलाही संबंध ठेवत नाही जे लोक स्वतःच्या आईवडिलांची इज्जत ठेवत नाही. आणि तसंही आपलं एकमेकांसोबत कोणतंच नातं नाही. जे नातं होतं ते नातं त्याच वेळेला संपलं होतं जेव्हा माझ्या आईला धक्के मारून माझ्या वडिलांनी त्यांच्या घरातून हाकलवून लावलं होतं आणि तुम्ही लोकांनी माझ्या आईवर खोटे आरोप लावले होते. आज तीच बायको त्यांच्या कामी आली आहे. मी पूर्ण आयुष्य विचार करत राहिलो की मी जेव्हा माझ्या बाबांना भेटेल तेव्हा कधीच त्यांच्यासोबत बोलणार नाही, कारण की मला खूप राग आला होता की त्यांनी माझ्या आईला या अवस्थेत एकटीला सोडलं होतं. परंतु जेव्हा मी माझ्या बाबांना भेटलो तेव्हा मला जाणवलं की त्यांना काही सांगायची गरजच नाही. त्यांनी स्वतः एका गैरसमजुतीमुळे इतकी मोठी चूक केली. आता त्यांच्यासाठी कोणतीच शिक्षा उरलीच नाही. सोमचा एक शब्द आम्हाला लाजेने मातीत गाडत होता आणि मग अगदीच निर्दयीपणे आम्हाला तिथून जायला सांगितलं. खूप वर्षानंतर आम्हाला समजलं की आम्ही आमच्या बापासोबत आणि मीनाक्षी आईसोबत किती चुकीचा व्यवहार केला आहे. आम्ही दोघेही भाऊ आमच्या आईवडिलांकडून माफी मागू इच्छित होतो. आम्ही एका आशेने बाबांजवळ गेलो आणि जाताच त्यांच्या पायाजवळ बसलो. त्यांच्याकडून माफी मागू लागलो. परंतु बाबांनी आम्हाला माफ करण्यास नकार दिला आणि रडत बोलू लागले, मी तुम्हा लोकांसाठी माझ्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष अगदीच एकटेपणात घालवली. कधीच तुम्हाला या गोष्टीची जाणीव करू दिली नाही की तुमच्या आईच्या जाण्याने तुम्ही पोरके झाला आहात. परंतु तुम्ही मला किती निर्दयीपणे मीच बनवलेल्या माझ्या त्या घरातून बाहेर हाकलं, जे घर मी माझ्या कष्टाने मेहनतीने घाम गाळून बनवलं होतं. मी तर देवाचा आभारी आहे की मला वृद्धाश्रमात मीनाक्षी मिळाली, जिने माझा मानसन्मान मला पुन्हा मिळवून दिला. नाहीतर कदाचित आजपर्यंत मी त्या वृद्धाश्रमाच्या भिंतीमध्ये अडकून माझा जीव गमावला असता. आम्ही दोघे भाऊ अजूनही बाबांच्या खुर्चीजवळ बसलो होतो की खोलीचा दरवाजा अचानक उघडला आणि तिथे एक अगदीच भारदस्त बाई डोळ्यांवर सोनेरी रंगाची फ्रेम असलेला चष्मा लावून आतमध्ये आली. तशी तिच्या चेहऱ्यावर आमची नजर गेली. आम्ही दोघे भाऊ उठलो आणि जाऊन त्यांना मिठी मारली. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदीच झाले, तरीही त्यांनी आम्हाला मिठी मारली. कदाचित यामुळेच म्हणतात की आईचं मन खूप कोमल असतं. जेव्हा आम्ही त्यांच्याकडून माफी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सडेतोड शब्दात सांगितलं की जर मी माझ्यावर झालेला अन्याय विसरले तरी देखील मी हे विसरू शकत नाही की तुम्ही लोकांनी जी वर्तणूक तुमच्या बाबांसोबत केली त्याबद्दल मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. तुम्ही लोकांनी माझ्या त्यागाची आणि माझ्या भावनांची कदर केली नाहीत तेव्हा मी गप्प राहिले. मी खूप वर्षे एका अनोळख्या ठिकाणी राहून खूप मेहनत केली आणि माझ्या मुलाला सर्वांपासून लपवून त्याचं पालनपोषण केलं. आज तो या टप्प्यावर पोचला आहे की तुम्ही लोक तुमच्या वडिलांची संपत्ती घर विकत फिरत आहात आणि तो तुमच्याकडून विकत घेत आहे. याला म्हणतात संस्कार. परंतु तुम्ही लोक तर ही गोष्ट विसरला होता की आई बाबांशिवाय या जगात काहीच महत्त्वाचं नसतं. आईचं बोलणं ऐकून आम्हा दोघांची मान शरमेने खाली झुकली. नक्कीच तिच्या सगळ्या तक्रारी, राग अगदीच योग्य होता, परंतु आता ती आम्हाला माफी मागण्याची देखील परवानगी देत नव्हती. आम्ही लोक जड पावलं उचलत आमच्या घरी परत आलो. जे घर आता आमचं राहिलं नव्हतं, उलट आमच्या लहान भावांचं, सोहम आणि मीनाक्षी आई बाबांचं ते झालं होतं. आम्ही अगदीच रागाने आमच्या बायकांना सांगितलं की तुम्ही तुमचं सामान पॅक करा आणि हे घर खाली करण्याची तयारी करा. आता आपण लोक दुबईला जात नाही तर इथेच भारतात आपल्या लायकीप्रमाणे घर घेऊन राहणार आहोत. हे ऐकून आमच्या बायकांनी खूप गोंधळ घातला आणि घर डोक्यावर घेतलं. परंतु आता आम्ही दोघे भाऊ अजून मूर्ख होऊ शकत नव्हतो. परिणाम हा झाला की आमच्या दोघांच्या बायका आमच्यावर नाराज होऊन त्यांच्या माहेरी जाऊन बसल्या. आम्ही दोघेही भाऊ हसू लागलो, कारण की आम्हाला माहिती होतं की त्यांच्या माहेरी त्यांचा एक दिवस देखील निघू शकणार नाही. त्या स्वतःच 4-5 दिवसात पुन्हा परत येतील आणि झालं देखील अगदी तसंच. बाबा तर आमच्यावर नाराज होते, परंतु स्वतःच्या नातवंडांशिवाय उदास होते. आम्ही मुलांच्या बहाण्याने सारखं बाबांना भेटायला जायचो तेव्हा बाबा नातवंडांना त्यांच्याजवळ ठेवायचे आणि आम्हाला अगदीच निर्दयीपणे जायला सांगायचे. आम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही, कारण की आम्हीच आमच्या वडिलांचं मन तोडून त्यांना या अवस्थेत पोहोचवलं होतं.
भलेही बाबा आमच्यावर नाराज आहेत, परंतु आम्हा लोकांना वेळेआधी आमच्या कृत्याची जाणीव झाली होती. आशा आहे की आम्हाला बाबा आणि आई एक दिवस नक्कीच माफ करतील. माफी मिळण्याच्या आशेवरच अजय आणि विजय आपले पुढचे आयुष्य जगत होते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजय आणि विजयचे बाबा त्यांना माफ करतील का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.